नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण थंडीसाठी स्पेशल मऊ लुसलुसीत पौष्टिक असा बदामाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया। अगदी मोकळा होतो, चवीला पण खूप मस्त लागतो, चिकट अजिबात होणार नाही। प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते परफेक्ट प्रमाण आपण रेसिपीमध्ये सांगितलंय, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि अगोदरची व्हिडिओ सुद्धा खूप छान तुम्ही प्रतिसाद देताय, त्यासाठी धन्यवाद। चला तर सुरुवात करूया। तर यासाठी मी जे ते रात्रभर जे ते बदाम भिजत घातलेले होते। आता हा जो शिरा बनवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदाम हे भिजवत घातलेलेच पाहिजे। कोरडे जर बदाम आपण बारीक काढले तर ती चवीला चांगली लागणार नाही, त्यामुळे ते काळजी घ्यायची। तर इथे आपण वाटीभर बदाम भिजू घातले होते, त्यापैकी आपल्याला अर्धेच बदाम लागणार आहे। तर ते मी छान मिक्सरला वाटून घेतलेले आहे, रवाळ रवाळ एकदम छान वाटून घ्यायचे। छान भिजले म्हणजे ते परफेक्ट निघतात। त्यानंतर मी कढईमध्ये जे आहे ते 2-3 चमच तूप घेतलं आणि त्यामध्ये आपण हे काढलेले मिश्रण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे, बदाम बारीक करून घेतलेलं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, मिक्स करताना जे आहे ते थोडंसं तूप जे आहे ते परत त्यामध्ये मिक्स होऊन जातं छान। त्याच्या अंदाजानुसार आपण एखादा चमच कमी जास्त तूप करू शकतो, परंतु एवढं हे अगदी परफेक्ट असेल। तुम्हाला लागलंच तर एखादा चमच वाढू शकता। आता व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता भाजताना याची काळजी अशी घ्यायची की सुरुवातीला थोडंसं कढईला चिटकतं ते आपल्याला असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू ते सगळं पॅन सोडतं आणि बघा असं एकदम छान मोकळं मोकळं जे ते आपले बदाम भाजून रेडी होऊन जातात। आता छान बदाम भाजून घेतले आपण। त्यानंतर परत त्याचमध्ये मी ते 2 चमच तूप टाकून घेतलं आणि एक छोटी वाटीभर जे ते गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता इथे बघा, तुम्ही गव्हाचं पीठ वापरायचं किंवा नाही वापरायचं टोटल ऑप्शनल आहे, परंतु टाकलं तरी सुद्धा चवीला मस्त लागतं। जर तुम्हाला उपवासासाठी हा शिरा करायचा असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। तो एक व्हिडिओ आपण नक्कीच लवकरच तुमच्यासमोर शेअर करणार आहोत। आता इथे थोडंसं मला तूप जास्त वाटलं, त्यामुळे मी 1-2 चमच परत त्यामध्ये पीठ वाढवलेलं आहे। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता ही भाजताना जे आहे ती काळजी अशी घ्यायची की पीठ भाजताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। दोन्ही वेळेस आपल्याला गॅस हा स्लोच ठेवायचा आहे। आणि भाजल्यानंतर आपल्याला कसं कळायचं, तर बघा, भाजल्यानंतर याला असं तूप सुटतं आणि लालसर थोडंसं होतं, त्याचा कलर चेंज होतो आणि मंद सुवास, खूप सुगंध जे आहे त्याचा सुंदर येतो। त्यावरून आपल्याला लक्षात येतं की पीठ छान भाजलेलं आहे। बदाम भाजल्यानंतर सुद्धा असं थोडंसं त्याला तूप सुटतं आणि ते अगदी मोकळं मोकळं होऊन जातं, चिकट राहत नाही। त्यावेळेस आपण समजून जायचं की भाजलेलं आहे। आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया। आता दोन्ही मिक्स केल्यानंतर थोडंसं पातळ होतं बघा। आता इथे जे आहे ते दोन्ही जे आहे ते प्रमाण 1.5 वाटी झालेलं आहे। बदाम आणि पीठ जे काही घेतलं आपण ते बरोबर 1.5 वाटी झालेलं आहे। आता एवढ्यासाठी आपल्याला जे आहे ते जवळपास 2 वाट्या यामध्ये दूध टाकायचं आहे आपल्याला, गरम केलेलं। इथे तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता, परंतु दुधाने जे आहे ते चव अजून छान लागते। तर मी दूध गरम छान केलं आणि थोडं थोडं टाकून यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। सुरुवातीला एकदम जर टाकलं तर ते वर येतं, त्यामुळे ती एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता सगळं दूध जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि छान आपला शिरा जे आहे ते एकदम मोकळा झालेला आहे। पीठ जर व्यवस्थित भाजलं गेलं तर शिरा अगदी छान मोकळा होतो। जर पीठ व्यवस्थित नाही भाजलं तर मात्र शिरा हा चिकट होतो, त्यामुळे ती सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे। तर इथे पाहू शकता अगदी छान आपलं रेडी झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी जवळपास खडी साखर बारीक करून घेतली आणि ती सुद्धा टाकली, त्यामुळे हा शिरा जो तो अधिक पौष्टिक झालेला आहे। तर इथे थोडंसं गूळ पावडर वापरलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला जर आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता। आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक वाफ आली का आपला जो आहे तो बदामचा शिरा रेडी झालेला आहे। नक्की या थंडीमध्ये एकदा करून बघा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर बघा, रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा सुंदर रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।